नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या बागचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट बाजीराव झेंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी शुभेच्छांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या बागची सहल मुरुड या ठिकाणी गेली होती। त्या सहलीसही आपल्या बागचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारंबे साहेब, झेंडे साहेब आणि मनोहर पवार या तिघांनी भरघोस प्रमाणात आपल्याला मदत केली होती। त्यानिमित्त त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे। तर मी सर्वप्रथम आपल्या वाढदिवसाचे जे झेंडे साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार मी आपल्या बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारंबे साहेब विनंती करतो की त्यांनी प्रथम त्यांचा आपण सत्कार करावा। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. यानंतर आपल्या कोकण सहलीसाठी ॲडव्होकेट बीबी झेंडे साहेब यांनी रक्कम रुपये 25,000 रुपये आपल्याला देणगी स्वरूपात मदत केली होती। त्यानिमित्त मी ॲडव्होकेट दादा बोत्रे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। दादा घ्या ना, दादा काय करा ना, हा घ्या। आपल्या बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारंबे साहेब यांनी देखील सहलीसाठी रक्कम रुपये 25,000 इतकी देणगी स्वरूपात मदत केली होती। त्यांचा या ठिकाणी मी ॲडव्होकेट कल्याण गायकवाड साहेबांना विनंती करतो की तिथे त्यांचा सन्मान करावा। यानंतर सहलीसाठी रक्कम रुपये 5,000 रुपयाची मदत केली होती। त्यानिमित्तही या ठिकाणी मी आणि साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। समोर येतं यानंतर वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा ॲडव्होकेट चंदन मेमाणी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्या। कार्यकारिणी सर्व सभासद यांनी आज फारच स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला, कारण आपल्या बारचे बाजीरावजी झेंडे साहेब म्हणजे आमचं वय नाही एवढी त्यांची वकिलीची प्रॅक्टिस आहे, आणि असं असून देखील सर्वांना आपल्या मुलाप्रमाणे मदत करणारे, सर्व सिनियर भेदभाव न करता सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागणारे झेंडे साहेबांचा हा आपण मान सन्मान करतोय, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। हे फक्त औचित्य आहे, नाहीतर अगदी सरांना रात्रीच्या 1-2 वाजता म्हणलं तरी आपण फोन लावावा, इतकं मैत्रीचं नातं सिनियर ज्युनियरशी साहेबांनी ठेवलेलं आहे। त्यांना सर्व सभासदांच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। बारटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या। आपल्या सासुरवास असोसिएशनच्या कार्यक्रमातर्फे आपले सर्वोच्च मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आमच्याबरोबर ॲडव्होकेट बाजीराव झेंडे यांचा आपण सत्काराचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सासवड असोसिएशनचे अध्यक्ष अभिनंदन बारंबे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष सचिन कटके, सचिन कुदरे, सेक्रेटरी सुनील कटके, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे स्टेजवरचे मान्य राणासाहेब खाडे, दादा मोत्री, दामले सर, बापूसाहेब गायकवाड, भैयासाहेब निरगुडे, सर्व आमचे सहकारी, ज्युनियर मित्र आणि आमचे महिला भगिनी. खरोखरच कार्यकारिणीला मी म्हणल्याप्रमाणे दर कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त त्यांना कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्रत्येक कार्यक्रम एकापेक्षा एक सरस ते करत आलेले आहेत. आजचाही कार्यक्रम तर झेंडे साहेबांचा तसा वाढदिवस महाशिवरात्र या तिथीला किंवा 1 मार्च या तारखेला असतो. आता 1 तारीख त्या दिवशी सुट्टी होती आपल्याला महाशिवरात्रीची, म्हणून थोडंसं सोमवार शुक्रवारची आपली प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आज कार्यक्रम ठेवला होता. काल सर्वांनी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेतच. मला तर आपण दरवर्षी पाहतोय, ऐकतोय, सांगतोय की 1993 पासून आम्ही झेंडे साहेबांच्या सहवासात आहोत. आता चंद्र सांगितल्याप्रमाणे खरोखरच आमच्यावर म्हणजे मुलासारखं आजपर्यंत त्यांनी प्रेम केलेलं आहे. कुठली शंका असू द्या, अडचण असू द्या, म्हणजे कोर्टाची कामाची नाही, केसेसची नाही, तर फॅमिली कुठलीही समस्या असू द्या, त्या फॅमिली समस्येमध्ये पण आम्ही झेंडे साहेबांना फक्त शब्द टाकावा आणि तो पूर्ण त्यांनी केला नाही असं आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे असं 30 वर्षात माझ्याकडे घडलेलं नाही. कुठलाही कार्यक्रम असू दे, म्हणजे अगदी घरगुती आपलं साधं माझ्या कन्येचा बारसा असू दे किंवा माझं लग्नाचा वाढदिवस असू द्या, लग्न असू द्या, कोणताही कार्यक्रम किंवा दुःखद प्रसंग जे काही घडले असतील त्या प्रत्येक प्रसंगाला फक्त निरोप मिळायचा अवकाश ही व्यक्ती स्वतः जातीने कुठलीही मान अपेक्षा न बाळगता हजर राहणार आणि त्याचा कुठलाही गवगवा या माणसाने आजपर्यंत केलेला नाही. आताच मी सांगितल्याप्रमाणे सुनीलनी खरोखर चांगल्या पद्धतीने सांगितलं की गेल्या 8 आणि 9 तारखेला आपली जी ट्रिप गेली होती सासवड असोसिएशनची दरवर्षीप्रमाणे, त्या ट्रिपला जाण्यासाठी विशाल कोमननी, रुपेशनी, चंदननी बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं, नियोजन केलं. त्या नियोजनामध्ये आम्ही सुरुवातीला काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हा शब्द दिला होता, तो शब्द दिला होता, आम्ही त्याप्रमाणे पुढे नियोजन करत होतो. काही कारणास्तव समजा काही शब्द पाहायला गेला नसेल, काही नसेल, पण त्याचा फटका नक्कीच आम्हाला आर्थिक स्वरूपात बसला असता. पण ह्याची कुठल्याही प्रकारची कुणकुण माहिती नसताना झेंडे साहेबांनी किंवा दुपारी आता इथं जे नवीन ऑफिस आपल्या समोर त्यांनी घेतलेलं आहे तिथं बोलवलं, मला सांगितलं ट्रिपचं नियोजन काय केलं, कोण कोण जाणारे, काय काय ठरलंय. मी त्याची माहिती दिली आणि काही न करता साहेबांनी डायरेक्ट 25,000 रुपये मला दिले. म्हणजे विशाल कोमनला त्यांना सांगा 12 तारखेला माझी मदत ट्रिपसाठी. म्हणजे मी ही मदत केली हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं, पण मी स्वतः आल्यानंतर सांगितलं की असं असं घडलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरं कौतुक म्हणजे आपल्या अध्यक्षांचं कुठलाही कार्यक्रम असू द्या सडळ हाताने मदत, फक्त तुम्ही सांगा काय करायचंय, बाकीचं नियोजन तुमचं तुम्ही करा, मला फक्त शेवटचा आकडा सांगा काय घडलं, किती लागतं. अगदी शेवटचं उदाहरण म्हणजे कालचा कार्यक्रम आपला सेमिनारचा खरोखर चांगल्या पद्धतीने म्हणजे नाश्त्यापासून जेवणापर्यंत संध्याकाळच्या चहापर्यंत अध्यक्षांनी चांगल्याप्रमाणे नियोजन केलं होतं. त्यामुळे माझे म्हणणं नक्कीच असं आहे की असे जे व्यक्ती आहेत त्या सासवड भारत आपल्याला नक्की भूषण आहे. झेंडे साहेब असतील, वारंबे साहेब असतील, बाकीचे आपले सगळे सिनियर असतील, ह्यांचा आदर्श आम्हाला थोडाफार घेता आला तर नक्कीच आम्ही इथून पुढच्या आपल्या काळात घेऊ. झेंडे साहेबांना मी माझ्या वैयक्तिक आणि तसं आपल्या कुटुंबियांतर्फे शतकोत्तर वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बारंबे साहेबांना पण आता 16 तारखेचा आपला कार्यक्रम आहे नालसाचा, त्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं. आम्ही संपूर्ण भारत त्यांच्या पाठीमागं आहोत, काही जी मदत लागेल त्या मी द्यायला तयार आहे असं मी आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा झेंडे साहेबांना वाढदिवसाची शुभेच्छा आणि कार्यकारिणीला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय लोकप्रिय अध्यक्ष आमचे आदरस्थान बारंबे साहेब व कार्यकारिणी आणि आजची आपली उत्सवमूर्ती आदरणीय झेंडे साहेब, स्टेजवर मान्यवर बसलेले सर्व सिनियर अण्णा खाडे, दादासाहेब खाडे, दादासाहेब बोत्रे, प्रदीप जगताप सर आणि आपण जमलेले सर्व सभासद. आता महेश भाटकेंनी जे सांगितले की झेंडे साहेब खरंच सर्व सदस्यांवर मुलासारखं प्रेम करतात. म्हणजे मला सांगायचं असं की जेव्हा आमचे वडील जेव्हा आजारी होते झेंडे साहेब मला आठवड्यातनं 2दा व्हिडिओ कॉल करायचे. झेंडे साहेबांना आठवते की मी म्हणायचे मला फक्त काकांना पाहायचंय आणि ते मला म्हणायची मला फक्त त्यांना 2 मिनिटं बोलायला दे
आणि ते काकांशी 2 मिनिटं बोलायचे, काकांची चौकशी करायची आणि झेंडे साहेबांचं आणि आमच्या काकांचे जे संबंध प्रेम जे होतं ते एकमेकांवर अतिशय अतुलनीय होतं. आणि झेंडे साहेब आमच्या घरी यायचे, काका यांच्या घरी जायचे. आणि झेंडे साहेबांनी सुद्धा महेशाने आम्ही 1993 साली वकील झालो. 93 सालापासून कधीही झेंडे साहेबांना आम्ही मदतीचा हात मागितल्यानंतर कधीही झेंडे साहेबांनी असं कंटाळा केला नाही. आणि त्यांना एकच शब्द असा येतो की एवढं त्यांची पातळी उच्च आहे, परंतु त्याला एकच इंग्लिश शब्द आहे, डाऊन टू अर्थ. कसला गर्व नाही, कसलं काही नाही, सगळ्यांना मदत करणार. मला त्या दिवशी महेशने सांगितलं, मी विचारलं कुठे गेला तर तुम्ही कोणच नाही बारमध्ये. यार मला झेंडे साहेबांनी अचानक फोन केला आणि खरंच झेंडे साहेबांनी आमच्या बारंबे साहेबांनी आम्हाला ट्रिपला मदत केली. त्यामुळे आमचा ट्रिपचा आनंद जो द्विगुणित झाला तो तुमच्या कानावर आला असेल. आम्ही किती आनंद उत्साह ट्रिप साजरी केली ती. त्याचं सर्व श्रेय बारंबे साहेब आणि झेंडे साहेब यांना प्रथम आणि बाकीच्या सर्व सभासदांना मी देतो. आणि झेंडे साहेबांना मी वैयक्तिक आमच्या घरातील सर्व सदस्यांनी सुद्धा फोनवर त्यांच्याशी बोलले. त्या दिवशी मी फोन केला, माझ्या मिसेस बोलली, आई बोलली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आज सुद्धा मी आपल्या सर्व सदस्यांतर्फे, माझ्या किकले कुटुंबांतर्फे झेंडे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो व त्यांचा पुढचा 80वा वाढदिवस आपण जोरात साजरा करायचा आहे आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि 2 शब्द मला बोलायला दिल्याबद्दल मी कमिटीचे आभार मानतो. यानंतर मी कोलते साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. आज आपल्या सासवड बारमध्ये तुमच्यावरती सर्वांचे परिचित आणि आपल्यावरती एक उत्तम प्रकारचं एक छत्र आपले सर्वांचे लोकप्रिय असणारे आपले आदरणीय झेंडे साहेब यांचे 19व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. खरं तर हा कार्यक्रमाचे नियोजन करणारे आपले सर्वांचेच आवडते आदरणीय अविनाशदादा बारंबे आमचे अध्यक्ष. आता त्या ठिकाणी महेशाने उल्लेख केल्याप्रमाणे आतापर्यंत जे कार्यक्रम झालेले आहेत मागच्या वेळी पुढे झाले नाहीत आणि पुढे होतात का नाही आता ते आपल्या सर्वांच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. असे उत्तम प्रकारचे काम अविदादांनी केले आणि ह्याच्यामध्ये दादा तुम्ही आज झेंडे साहेबांचा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम घेताय. हा देखील एक मोठ्या प्रमाणाचं एक उत्तम प्रकारचं आपण काम केल्याबद्दल आपल्या या ठिकाणी आपण आभार मानतो आणि अभिनंदन करतो. झेंडे साहेबांच्या बाबतीत झालं सांगायचं तर दिव्य पंचकृषीमध्ये झेंडे कुटुंब अतिशय कठीण परिस्थितीतून झेंडे साहेब पुण्याच्या ठिकाणी शिक्षण घेऊन उत्तम प्रकारचे वकील झाले आणि वकिलीचा व्यवसाय करत असताना त्यांनी सर्वसामान्य पक्षकारांना न्याय द्यायचं काम केलं. आणि ते करीत असताना त्यांनी सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी अनेक राजकारणामध्ये सहकार्यामध्ये भाग घेतला. ते पंचायत समिती खेळले काँग्रेस पक्षाच्या वतीने. त्याचप्रमाणे गावामध्ये त्यांच्या दिवे गावामध्ये गावचा सरपंच करायचा, गावचे पंचकृषीतील ग्रामपंचायत सदस्य करायचे, त्यांना अध्यक्ष करायचे. त्याचप्रमाणे गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी असं म्हणजे थोडक्यात गावचा कारभार जे आहे ते कारभार पाहण्याचं काम झेंडे साहेब एक त्या जे कोण नवीन कारभारी होणार असतील त्यांना सल्ला द्यायचं काम करतात आणि त्यांना करायचं पण ते काम करतात. झेंडे साहेबांच्या बाबतीत जर आपण बघितलं त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे. त्यांचं मला वाटतं 3 भावांचं कुटुंब, त्यांच्या बहिणी आहेत. झेंडे साहेबांनी प्रत्येक त्यांच्यामध्ये कुटुंबातील त्यांची असतील पुतणी म्हणजे भाऊ असतील, पुतणी असतील, त्यांच्या भावांच्या मुली असतात. त्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी एक दिशा देण्याचं काम केलं आणि त्यांनी उत्तम प्रकारच्या चांगल्या सुसंस्कृत कुटुंबामध्ये भावांच्या मुलींची लग्न करून दिली. मुलांना त्यांच्या स्वतःच्या मुलांना वकील केलं. एक त्यांचा मुलगा कृषी अधिकारी म्हणून एक उत्तम प्रकारचं काम करतो. त्यांचा पुतणी आपला दादा झेंडे ते देखील एक उत्तम प्रकारचं काम सासवडच्या ठिकाणी या न्यायालयामध्ये करीत असतात. आणि एक म्हणजे एक कर्तृत्ववान माणूस म्हणून झेंडे साहेबांकडे सहज पाहिलं जातं. झेंडे साहेबांचा स्वभाव आपण आपल्या प्रसाद एकल्याने सांगितलं असता. झेंडे साहेब एक ना एक शांत स्वभावाचे एक वकील आहेत. ते काम करतात पण बरोबर करतात आणि मग ते बोलत पण नाही जास्त काय. ज्यावेळी ते काम करायचं ते काम ते परफेक्ट म्हणजे बरोबरच करणार. त्यांच्या अनेक प्रकारे आम्ही ह्या कोर्टामध्ये काम करत असताना त्यांच्या क्रॉस ऐकल्या, त्यांची चीप ऐकली, क्रॉस ऐकले, त्यांचं आर्ग्युमेंट ऐकलं. ते एक उत्तम प्रकारचं एक न्यायदानाचं काम करतात आणि म्हणून पुण्याच्या जिल्ह्याच्या कोर्टामध्ये झेंडे साहेबांचं एक वेगळं आगळं व्यक्तिमत्व आहे.
झेंडे साहेब हे समाजामध्ये काम करत असताना अनेक कोण पूर्वी पंचायत समिती कोण सभापती झाला असेल, कोण उपसभापती झाला असेल, कोण सदस्य झाला असेल, कोण जिल्हा परिषद अध्यक्ष झाले असतात, कोण जिल्हा परिषद सदस्य झाले असतील, काही ठिकाणी काय पूर्वीच्या काळी काही कोण आमदार पण झाले असतात. त्या ठिकाणी देखील झेंडे साहेबांनी सगळ्यांना त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं, कायद्याचं ज्ञान देण्याचं काम केलं. त्यांना एक उत्स्फूर्तपणाने त्यांना साथ देण्याचं काम केलं. आणि असेही सगळ्यांचे आपले हवा अशी वाटतात झेंडे साहेब त्यांच्यासारखी बोलण्यासारखं खूप आहे. ते शेतीचं त्यांचं शेती पण उत्तम प्रकारची आहे. पुण्यामध्ये ते व्यवसाय करतात. त्यांची मुलं हे देखील एक प्रगतवान उत्तम प्रकारच्या उच्च शिखरावरती काम करतात. त्यांना पुण्यात, पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात सर्वत्र मान आहे. झेंडे साहेबांचे नातेवाईक हे जे आहेत सर्व त्यांची विहाई असते, बाकीचे पण त्यांचे नातेवाईक ते देखील एक उत्तम प्रकारचे दर्जेदार आहेत. आणि म्हणून झेंडे साहेबांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. वरता खूप वेळ लागला, पण मी या ठिकाणी आधी काही बोलत नाही. झेंडे साहेबांना त्यांच्या पुढील उर्वरित आयुष्यासाठी या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो. आणि प्रसाद यापेक्षा आपण पुढल्या वर्षी झेंडे साहेबांच्या ज्यावेळेस 80वा वाढदिवस असू त्याचा आपण सर्व उत्तम प्रकारे एक मोठा त्यांचा वाढदिवस करू. असं झेंडे साहेबांना कायम आयुष्य लागो अशीच मी माझ्या कोणते परिवारातर्फे आणि आमच्या संपूर्ण पंचकृषी कृषी आहे त्यांच्या वतीने झेंडे साहेबांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी लाख शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना थोडंसं राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये किंवा याच्यामध्ये आवड असल्यामुळं मला वाटतं झेंडे साहेब 93 साली अध्यक्ष आहेत, 93 साली. आणि त्याच कार्यकारिणीमध्ये मी त्या ठिकाणी झेंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी म्हणून काम करतो. नंतरच्या काळामध्ये मग सर्व आपण त्याचं पाहिलेच आहे. परंतु झेंडे साहेबांच्याबद्दल म्हणायचं तर यशस्वी वकील म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्याच्यामध्ये झेंडे साहेब परिपूर्ण बसतात. आपण त्यांचं काम सर्वांनी सांगितलं, त्यांचं काम आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, कामाची पद्धत पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये काम करत असताना त्यांचे शिवाजीरावांनी सांगितलं त्यांची चिप असेल, क्रॉस असेल, आर्ग्युमेंट असेल, परंतु कागदपत्रांची मांडणी करताना किंवा ते कागदपत्रांची लावण हे करताना त्यांचं एकदम अप टू डेट काम त्या ठिकाणी पाहिलं आपण. आणि एखाद्या पेपर जर समजा कुठं दुमटला असेल तो पण सरळ करून त्या ठिकाणी त्या डेस्कटॉप डॉक्युमेंटमध्ये लावायचं, ती पद्धत त्यांची घर वाखायची मी अनेक वेळा पाहिजे. एक बारीक मायक्रो त्यांचं प्लॅनिंग असतं, मायक्रो त्यांचं लक्ष असतं सगळ्या कामामध्ये. म्हणून अशा माणसाचा वाढदिवस साजरा करत असताना मी ज्यावेळेस 2003 साली 2 साली अध्यक्ष होतो ना, त्यावेळेस त्यांना जस्टिस अभयोग सुप्रीम कोर्टचे जजेस त्यांच्या हस्ते त्यांना ठाण्यामध्ये पुरस्कार मिळाला. आपण त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी गेलो होतो. एक लक्झरी मोठी केली होती आणि त्या ठिकाणी आपण सर्व झेंडे साहेबांच्या सत्कारासाठी आपण ठाण्याला गेलो होतो. आणि भव्य सत्कार त्या ठिकाणी जस्टिस ओकांच्या हस्ते त्या ठिकाणी झाला. आणि मग अशा माणसाचा गौरव करणं, अशा माणसाचा सन्मान करणं, अशा माणसाच्या स्मृती जागरूक आठवणी आपण त्यांच्यासमोर मांडणं, एक त्यांना त्याच्यामधून थोडंसं उत्साह वाटतो. आणि आपण त्यांच्या पावलावर पाव ठेवून खरं काम करत असताना निश्चितपणे त्याचा ज्यांचा आम्हाला फायदा होतो. तुम्ही सर्व सिनियर मंडळी जे आहेत, बारंबे साहेब झाले, अण्णासाहेब दादासाहेब असतील, निर्मळ साहेब असतील, दावडे साहेब, सर्व जे सिनियरचे लोक आहेत त्यांच्या पावलावर पाव ठेवून आम्ही काम करतो. तेव्हा कुठंतरी आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं कुठंतरी यश मिळाल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं आणि उत्साह निर्माण होतो. म्हणून खरंच आपण त्याच्या ठिकाणी आम्हाला एक इन्स्पायर आम्हाला त्या ठिकाणी करता वकील क्षेत्रामध्ये की आपण एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करताय आम्हाला दिसतंय. आणि म्हणून निश्चितच त्याचा फायदा आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी होतोय. आपण सांगितलं आपली मुलं चांगल्या ठिकाणी काम करतायत, चांगल्या उच्च शिकाव, चांगल्या मोठ्या उंच शिकाव त्या ठिकाणी गेले. निश्चितपणे शिवाजीराव आपण सांगितलं 80वा वाढदिवस साजरा करू. माझं तर म्हणजे 100वा वाढदिवस त्या जोमाने आपण साजरा करायचं आपल्याला संधी मिळो, कारण त्या स्वार्थ आहे आमचा सर. कारण 100 त्याची साजरी करायची म्हणजे तोपर्यंत आम्हाला पण आयुष्य मिळेल ना, नाही. म्हणून 100 साजरी करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळो. आणि फडणवीस साहेब तुम्हाला पण एक खरं वास्तविक तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण आपण चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे गेल्या 8-10 महिन्यामध्ये हे काम त्या ठिकाणी फारसं चालवलं आहे. आणि सरळ हाताने त्या ठिकाणी आपण मदत करताय. त्या झालेल्या नुकत्याच पार पडलेल्या सहलीला आपण 25,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिली.
झेंडे साहेबांनी त्या ठिकाणी 25 रुपयाची देणगी दिली, मनोहर पवारांनी 5 रुपयाची देणगी दिली. निश्चितच त्या दिवशी एखादा वास्तविक जमत होतो. विशितचा वाढदिवस होता त्या ठिकाणी. आम्हा सर्वांना घेऊन तो घरी चालला होता, परंतु थोडंसं टायमिंग नसल्यामुळे आपल्याला जाता नाही आलं खरं मनोहरच्या घरी. पुढच्या वेळेस जाऊ, ठीक आहे. तर निश्चितच खरं कार्यकर्त्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेसे. झेंडे साहेब, आपण तुमच्या पुढल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं ऊर्जा, आणखी ह्याच्यापेक्षाही जास्त ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराने द्यावी आणि त्याच्यामुळं आम्ही थोडंसं उत्साही किंवा आम्हाला त्यातून प्रेरणा मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला त्या ठिकाणी देतो. आणि 100 साजरी करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळो. पुढील आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य, निरोगी आरोग्य या ठिकाणी आपल्याला मिळो अशा स्वरूपाच्या मी माझ्या भोटे कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी ॲडव्होकेट मनोहरजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावी. यानंतर मी MD जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. तसंच आपल्या बाळच्या ट्रिपसाठी ज्यांनी सगळं हाताने मदत केली ते झेंडे साहेब, बारंबे साहेब आणि मनोहर पवार या सर्वांनी आपल्याला खूप मोठी मदत करून आर्थिक नियोजनामध्ये फार मोठा भाग त्यांनी उचलला. त्यामुळे आमची ट्रीप प्रसादनी सांगितल्याप्रमाणे ते यशस्वी झाली. झेंडे साहेबांचे आणि माझे वैयक्तिक त्यांचे घरगुती संबंध आहेत. माझ्या वडिलांचे, माझ्या चुलत्यांचे झेंडे साहेब फार छान मित्र. त्यामुळे परिचय पहिल्यापासून वकिली देण्यापूर्वीपासून झेंडे साहेबांना पाहिजे. झेंडे साहेबांच्या वकिलीबद्दल आपण वेगळं काय सांगण्यापेक्षा झेंडे साहेबांच्या वकिलीची जी काही पद्धत आहे, पद्धत म्हणण्यापेक्षा जी रीत आहे, ती रीत जर सगळ्या ज्युनियर वकिलांनी किंवा आम्ही सुद्धा सगळ्यांनी जर स्वीकारली तर आपल्या वकिलीच्या मध्ये आपण अगदी चांगल्या प्रकारचा उपयोग करून घेऊन इम्प्रेसिव्ह वकिली करू शकतो. त्यामुळे अगदी माझ्या दृष्टीने सांगण्याची इच्छा झाली म्हणून सांगितलं. बारमध्ये सतत हसत खेळत वातावरण ठेवणारे बारंबे साहेब ज्या दिवसापासून त्यांच्या अध्यक्षपदासाठी आपण सर्वांनी म्हणून निवड केली तेव्हापासून त्यांनी बारमध्ये लक्ष घातलं असं तरी वावगं ठरणार नाही. तर पूर्वी त्यांचं लक्ष नसायचं असं नाही माझं म्हणणं, त्यात सहभाग कमी होता. बारमधल्या ट्रीपसाठी बारंबे साहेबांनी सुद्धा एक मोठी रक्कम आपल्याला सगळ्यांना दिली. त्या सगळ्यांच्या आशीर्वाद त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपली ट्रीप यशस्वी झाली. आणि ट्रीपमध्येच आपल्याबरोबर सहभागी असलेले मनोहर पवार यांनी सुद्धा आपल्या बारमधल्या त्या ट्रीपसाठी सहकार्य केलं आणि आर्थिक मदत केली आणि सगळ्यांनी मिळून ती ट्रीप यशस्वी पूर्ण केली. त्या सगळ्यांच्या बरोबर ह्यांचा सगळ्यांचा सत्कार करणं हे बारचं आपलं कर्तव्य होतं आणि त्या कर्तव्यातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणून झेंडे साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा आज आपण यापूर साजरा करतोय. सगळ्या बारच्या शुभेच्छा झेंडे साहेब तुमच्या बरोबर तर राहतीलच. वैयक्तिक माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. अण्णासाहेबांच्या भाषेत म्हणायचं झालं तर तुम जिओ हजारो साल और साल के दिन हो 50,000. तुमचा सहवास असा शुक्रवारी सोमवारी असला तरी तो आठवडाभर असतो असं आमचं मत आहे. कारण सोमवार आणि शुक्रवारी आपण आल्यानंतर तुमच्या कामाच्या पद्धती लक्षात राहतात आणि त्या पद्धती आम्हाला स्वीकारायला संधी मिळते. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. बारतर्फे सर्वांच्या शुभेच्छा. मला संधी दिली त्याबद्दल आभार. थँक्यू. यानंतर मी ॲडव्होकेट पानसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय व्यासपीठ, आज झेंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. झेंडे साहेबांना 79 वर्ष लागलेलं आहे. वास्तविक पाहता गेली कित्येक वर्ष झाली साहेब इथे समोर शुक्रवार येतात, काम करतात. काम करण्याची त्यांची पद्धत
त्याचप्रमाणे सर्व ज्युनियर लोकांना प्रत्येक सुखदुःखात मदत करणारे आणि अडचणीला धावून येणारे असे झेंडे साहेब, त्यांना आज वाढदिवसाची शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे फ्लेक्सच्या निमित्ताने झेंडे साहेबांनी मदत केली, भारंबे साहेबांनी मदत केली, मनोहर पवारांनी मदत केली, त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा झेंडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर मी ॲडव्होकेट रावसाहेब लडके साहेबांचा करतो की त्यांनी शुभेच्छा द्या. माझ्या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ वकील, आपल्या बागचे ज्येष्ठ वकील, आमचे गुरु बाजीराव झेंडे साहेब यांचा 51 वाढदिवस आपण साजरा करतो आहे. तसं पाहिलं तर आम्ही एका गावचे, आमच्या गावामध्ये पहिल्या प्रथम वकील झाले असेल तर अण्णासाहेब जाधव, त्याच्यानंतर वकील झाले असेल तर झेंडे साहेब, आणि त्याच्यानंतर एकाच वेळी झालेले वकील एम.एन. गायकवाड वकील, हे तिघं आमच्या गावात वकील आहे. परंतु असे असताना झेंडे साहेबांनी वकिली सुरू केली. त्यांचे गुरु विजयराव मोहिते सर, त्यांचं संपूर्ण जे ज्ञान किंवा त्यांची जे सहकार्याची भूमिका होती ती सहकार्याची भूमिका झेंडे साहेबांनी आवडली. आणि वकिली क्षेत्रामध्ये माझ्यासारखा वकील त्यांच्याकडं ज्युनियर म्हणून राहिला. अगोदर मी एम.एम. कोठारीकडे होतो, विजयराव मोहिते सरांच्याकडे, त्यानंतर झेंडे साहेबांच्याकडे. परंतु झेंडे साहेबांची वकिलीची पद्धत त्यांच्या गुरुपासून जी आली ती आत्तापर्यंत आमच्या चेंबरला आत्ताची जी ज्युनियर झेंडे वकील आहेत त्यांच्यापर्यंत साधी केस असली, साधी प्रोहिबिशनची, त्यांनी नोट्स काढली. कुठलीही पद्धत त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात केली आणि अशा पद्धतीनं सर्व वकिलांना, आमच्या चेंबरच्या लोकांना किंवा ज्युनियर वकिलांना त्यांनी ज्ञान दिले. आणि त्याचंच उदाहरण म्हणून त्या चेंबरचे 2-3 वकील जे झाले, एक PP झाले. त्यांचं एकच उदाहरण की त्यांनी संपूर्ण चांगल्या पद्धतीनं अवलोकन केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्त केलं. दुसरं असं की वकिली क्षेत्रात त्यांनी चांगल्याच पद्धतीने ठसा उमटवला, कोणी 700 ठिकाणी चांगलं नाव कमवलं. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं. ते योगदान असं की सामाजिक क्षेत्रामध्ये जे चांगले लोक असतील, जे कॉम्पिटंट विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा मदत झेंडे साहेबांनी केली. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मी. आमच्या गावचे एका मोठा अधिकारी, मोठे माणूस आहे, त्यांना सुद्धा झेंडे साहेबांनी, मी स्वतः मनी ऑर्डर केली त्यांच्यापासून आणि त्याच्यावरती त्यांचं शिक्षण पाहिजे आणि ते महाराष्ट्र राज्यावर सचिव होते. अशा पद्धतीनं मदत करण्याची सुद्धा धाडस लागते, मदत करायला सुद्धा धाडस लागते. परंतु त्यांनी ते धाडस केलं, वकिलीतून पैशातून त्यांनी धाडस केलं. शेती चांगली आहे, भाऊ चांगले होते आणि अशा पद्धतीनं सर्वांना, आमच्या ज्युनियर लोकांना त्यांनी मदत केली. आमचे भाऊकर वकील माझ्याबरोबर होते. मी 1982 सालात 83 सालात मी त्यांच्याकडे 44 साल, साधारण 44 साल, आज 40-42 वर्ष झाली. तेव्हा एवढे वकील सुद्धा नव्हते. हे वकील बसलेत आपले ज्युनियर सिनियर, एवढे सुद्धा वकील नव्हते. खरं म्हणजे आपल्या त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. त्यावेळेस देशमुख साहेब होते, बोत्रेदादा होते. खरं नाव घ्यायचं राहिले मला, सॉरी बरं का. सिनियर वकील अध्यक्ष आहेत, अध्यक्षांनी आता जेव्हापासून अध्यक्ष तेव्हा पण चांगलं काम केलं हे मी आता आवर्जून बोलतो. परंतु माझं सांगायचं तात्पर्य असे की झेंडे साहेबांच्या बाबतीत आम्ही घरातली माणसं आहोत. मुलांचा जन्म आमच्या समोर त्यांचा झाला आणि ती मुलं आज चांगल्या ठिकाणी आणि म्हणून संस्कार कसे असावे मुलांच्यावर त्याचं एक नामवंत उदाहरण सांगतो. आमचं ऑफिस होतं उलटिकडी मार्केट यार्डच्या कॉर्नरला आणि त्यावेळेस आणि ते राहायला होते आपल्या शाही मंदार शेजारी, 1000 फूट असेल साधारण. परंतु घरून फोन आला
की जरा घरी या. मी आणि झेंडे साहेब दोघं होतो खरं सांगायचं म्हणजे. आणि त्यावेळी झेंडे साहेब मला म्हणजे सर आपल्याला घरी जायची चहा घ्यायला. आम्ही आता ती 3 मुलं ती कॉलेज जीवनात विद्यार्थी जीवनात म्हणजे ते शिक्षण घेतो ना दंगा मस्ती करतो आणि वहिनींना त्रास देतो थोडं. तर त्यावेळेस मी गेलो घरी आणि हे मला काय सांगितलं नव्हतं झेंडे साहेबांनी, चला घरी आपण चहा. आम्ही घरी गेल्यानंतर सगळं छोटी चारशे जागावर ज्याचे त्याच्या कामात ज्याचे त्याच्या अभ्यास दप्तर घेऊन बसलो. आणि मग आम्ही चहा घेताना आलो परत. मी विचारलं कशाला गेलो साहेब आपण काय कारण काय होतं सांगा. आपण गेलो चहा घेऊन आलो, तुम्ही मला चहाच म्हणतो. दुसरं कारण होतं म्हणून मला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की संस्कार किती महत्त्वाचे असतात ते महत्त्वाचे. आणि ते संस्कार त्यांनी सर्वांच्यावर घडवले. आमच्या वकिलांच्यावर तर घडवले, समाजकारणात तर घडवले, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातही घडवलं. आणि अशा पद्धतीनं अशा माणसाचा सत्कार आपण या ठिकाणी भारंबे साहेब, कुदळे साहेब आहेत, ते कट्टे साहेब आहेत, यांनी सर्वांनी या कमिटीने केला. मी खरं त्यांचंही आभार मानतो. सत्कार हा प्रत्येकाचाच असावा आणि त्याप्रमाणे आपल्या बारामध्ये आपण ते करतोच आहे. परंतु त्याच दृष्टीनं की एकामेकांचे विचार ऐकावे हे मी म्हणतो आणि त्याच्यातून प्रबोधन होतं. अशा पद्धतीनं झेंडे साहेबांचं जे 79 वर्ष जे वय झाले ते चांगल्या पद्धतीने केलं. त्यांना शेताशी लाभो, त्यांना आरोग्य चांगलं लाभो आणि असंच वरचेवर आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधी आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ट्रिपला काय मी मागच्या वर्षी यावर्षी नव्हतोय, आमच्या घरी कार्यक्रम होता त्यामुळे नव्हतोय. परंतु भारंबे साहेबांनी मला सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपला यायला पाहिजे. आपले मित्रही होते, फक्त साहेब गेले होते. भारतीय वकील म्हणजे या तुम्हाला कार्यक्रम होता त्यामुळे तिथं आलं. पण त्या कार्यक्रमाला सुद्धा झेंडे साहेबांनी मदत केली, भारंबे साहेबांनी मदत केली. आमचे मनोहर पवार ते आमच्याच गावचे आहे, बापू गायकवाड आम्ही एकाच गावचे आहोत. आमच्या गावाचे बरेचसे वकील झालेत आता. त्यांनी जी मदत केली त्यांचं सुद्धा मी स्वतः माझ्यातर्फे आभार मानतो. आणि झेंडे साहेबांचा मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबाच्या त्यांच्या आमच्या मुलाबाळांच्या तर्फे, माझा मुलगा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शेताशी लावं असा मी त्यांना स्वीय चिंतेने या ठिकाणी थांबतो. जय हिंद. अहो तो पाचचा अध्यक्ष तुम्ही सगळ्या समोर आमचा इथे बसा. सासवड बारमध्ये आपल्या सासवड बारमध्ये अनेक स्तुत्य उपक्रमापैकी हा एक स्तुत्य उपक्रम. आपल्या बारचे सिनियर ॲडव्होकेट सर्वांचेच आदरणीय गुरु आदरणीय झेंडे साहेबांचा या ठिकाणी 21 वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. 21 याचा अर्थ म्हणतो की आपण 100 साजरा करणार आहोत आणि त्याच्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सासवडवादचे उपक्रमशील अध्यक्ष आमचे दादासाहेब भारंबे, त्यांना चांगली साथ देणारे उपाध्यक्ष सचिन कुदळे आणि त्यांना दोघांनाही चांगली साथ देणारे सेक्रेटरी, खऱ्या अर्थाने सेक्रेटरी आमचे कटके साहेब आणि मग सगळेच आमचा अक्षय आहे, सगळे पदाधिकारी त्याच्यामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने हा सत्कार आपण साजरा करतोय. म्हणजे आपल्या बारचे जे वैभव आहेत ते आपली सिनियर मंडळी, ते व्यासपीठावर बसणारे आमचे सिनियर मंडळी, आमचे दिलीपराव नेरुडे साहेब असतील, आमचे अण्णासाहेब खाडे असतील, बोत्रे साहेब असतील आणि आमचे तांबे साहेब असतील, बापू साहेब असतील आणि खऱ्या अर्थाने अजून एक सिनियर आपल्या घरी आहेत, ज्येष्ठ आपले बापूसाहेब जगताप.
आणि या सर्वांची दखल घेण्यासाठी आपल्या बारमध्ये उपस्थित असणारे आपल्या साहित्यनिशी आणि आपल्या सगळ्याच चतुरस्र बुद्धी सह या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच जवळचे आदरणीय प्राध्यापक जगताप सर, प्रदीप जगताप सर आणि समोर बसलेले माझ्या सर्वच बंधू भगिनींना वंदन. आज खरं तर तुमचं पण या ठिकाणी सहभाग असतो की चांगले स्तुत्य उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. सरांना मी सांगू इच्छिते की आमच्या बारला खूप छान वैभव आहे, बारची खूप परंपरा आहे. परवाच आम्ही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो. आपल्या 5-6 महिन्यापूर्वी या ठिकाणी अरविंद अवॉर्डांचं लेक्चर झेंडे साहेब या ठिकाणी होतं आणि गेटपर्यंत जाईपर्यंत आम्हाला म्हणजे मग नॉलेज पण नव्हतं की आम्ही अरविंद अवॉर्ड साहेबांच्याकडे जाणार आहे. गेटच्या दारामध्ये गेल्यानंतर अण्णांना म्हणलं, अण्णा अरविंद अवॉर्डांचा फोन आहे का? अण्णा म्हणजे बघायला लागलं. गर्दीत खूप काही होतो. निरगुडे साहेबांनी मला नंबर दिला, मी नंबर डायल केला आणि अण्णा इमिजिएट सेकंड म्हणतात अरविंद अवॉर्ड म्हणले की बोला मॅडम. मी त्यांना ह्याचंही सांगायचं कारण दामले साहेब की मी त्यांना म्हटलं तुम्ही इतक्या इमिजिएट माझा फोन का उचलला, म्हणजे कसं उचलला? कारण सुप्रीम कोर्टात आहे तेव्हा म्हणजे सासवड पाहिजे म्हणजे काय हलका वार आहे का? खूप चांगली लोक त्या ठिकाणी आहेत. माझ्या पप्पांचे मित्र, सगळ्यांचेच मित्र त्या ठिकाणी आहेत आणि जस्ट मी आता लेक्चर घेऊन आलेलो आहे. सगळे त्या ठिकाणी खूप छान बार आहे आणि म्हणून ताई त्या ठिकाणी मी तुमचा फोन लगेचच उचलला, नाव त्याच्यामध्ये ट्रॅकरमध्ये येतं म्हणून. आणि मग त्यांना आम्हाला खूप छान झेंडे साहेब आपले सासवड बार म्हणून खूप छान ट्रीटमेंट आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आणि विशेष करून त्यांनी सिनियर वकिलांची आठवण काढली. त्या झेंडे साहेब आपलं नाव त्यांनी बऱ्याचदा घेतलं. आम्हाला कॉफीच्या टेबलवर त्यांनी सगळ्या सिनियर मंडळींचं काय नसेल, दादा दीक्षित असतील, झेंडे साहेब असतील, गोत्रीदादा असतील, त्या सगळ्यांची त्यांनी आठवण काढली की ह्यांचं कसं चाललंय, ह्यांचं कसं खूप छान बार आहे, खूप हुशार बार आहे तुमचा. आणि म्हणून झेंडे साहेब हे वैभव जे सासवडला प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या सगळ्या सिनियर मंडळी. मला झेंडे साहेब आठवतात, मी महिला काँग्रेसचे अध्यक्ष असताना जस्ट महिला काँग्रेसचे अध्यक्ष कॉलेजमध्ये असताना झाले आणि झेंडे साहेब त्यावेळेस दादासाहेब काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि मला आठवतंय की आताच मार्केट यार्ड आहे तिथं पवार साहेब सभेला आले, तुम्ही अध्यक्ष होता, काँग्रेसचे अध्यक्ष होता आणि मे बी त्यावेळेस कुंजीर साहेबांची वगैरे निवडणूक होती आणि कुंजीर साहेबांना निवडून आणलं ते झेंडे साहेबांच्या कार्यक्रमात, म्हणजे ते काँग्रेसचे अध्यक्ष असताना. पण मी त्या दिवसापासून या माणसाला पाहते की कुठंच कसलाच दडपण आहे. खरं तर दिवे परिसरामध्ये अनेक चांगले लोक होऊन गेले, दादांपासून ते आतापर्यंत आमच्या ह्या दादापर्यंत खूप चांगले वकील चांगले होऊन गेले, कृषी खात्यामध्ये खूप चांगले लोक होऊन गेले, आमदार मंत्री बाबासाहेब आई झेंडे साहेब तिथले ज्येष्ठ वकील आहेत. आणि तेव्हापासून मी पाहते आदरणीय सदानंद झेंडे साहेब सुद्धा, झेंडे साहेबांबद्दल मी खूपदा गाडीत वगैरे एकत्र असतो त्यांचा हे काढायचे, सदानंद झेंडे नाही म्हणायचे, बाजीराव शिस्त, बाजीराव अभ्यास, असं तुमच्याबद्दल खूप छान उद्गार त्या ठिकाणी काढायचे. त्यांनी आम्हाला हेही सांगितलं होतं की तुम्ही MSc मध्ये कामाला होतो, बरोबर ना? म्हणजे आम्ही काही पाहिलेलं नाही पण त्या आदरणीय अण्णासाहेब झेंडेंनी सांगितलं आणि अतिशय कष्टातनं वर आलेले आदरणीय झेंडे साहेब आपल्या सगळ्या लोकांना मनोवर ते प्रेरणादायक आहे. कारण इथे शून्यात ना खरं पाठीमागं पण कोणी वकील नाही, वकिलांची परंपरा असते, जसे की अण्णांना वडील त्यांची परंपरा आहे, म्हणजे बऱ्याच दादांना परंपरा आहे, परंतु त्यांना परंपरा नाही. आणि एक बहुजन समाजातला वकील, एक आता जातीपातीचं काय आपल्या जे काही झालं नाही आहे, पण एक बहुजन समाजातला वकील हा या ठिकाणी चांगली प्रॅक्टिस करतो आणि त्यांच्या वेळात एवढे ज्युनियर आहेत, तेवढी कामं आहेत. आज तालुक्यातले कुठल्याही पक्षाचे लोक, सर विजयरावनी मला 2-3 कामं माझ्याकडे दिली की सरकारी दवाखाना फोडले वगैरे वगैरे, पण नंतर मी झेंडे साहेबांकडे गेले तिथून पुढे ते झेंडे साहेबांकडे सगळे म्हणजे इतकं काम त्यांना ते चांगल्या अर्थाने तर ते आदरणीय झेंडे साहेबांकडे सगळ्यांची कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या, म्हणजे त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं आमदार असायचे, विजयराव असायचे, भाऊबी असायचे, सगळेच अगदी लोक त्या ठिकाणी असायचे. झेंडे साहेबांनी त्यांच्या वागण्यानं, बोलण्यानं, वक्तशीरपणा, शिस्त यांनी एक सगळ्या क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण केलेला आहे. कुठल्याही, जसं आता आमचे रावसाहेब म्हणले की आमच्या तिकडचं कुणी असू द्या, झालं बरोबर
आमचं तिकडचं कुणी असू द्या त्यांच्या शिवाय त्या ठिकाणी होत नाही. तसं बारच्या राजकारणामध्ये सुद्धा झेंडे साहेबांशिवाय काही होत नाही हे मी वकिलीच्या पहिल्या दिवसापासून बघितलं. भले तुम्ही इथं नसू द्या, सूत्र सगळे तिथनं झाले म्हणजे नाही हलत नाही, पण सगळे तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला ड्यू रिस्पेक्ट म्हणते ड्यू रिस्पेक्ट. तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी बारला हँडल करता. आणि आत्ताची जर परिस्थिती आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने बारला अध्यक्ष खरं तर तुम्ही 10 जणांची 11 जणांची कमिटी तुम्ही तर नव्हते आमच्या या ॲडव्होकेटच्या वेळेस, त्या कमिटीने तुम्ही एक चांगला मेंबर त्या ठिकाणी निवडून दिला. आणि आज त्यांच्या काळामध्ये माणूस महत्त्वाचा नाही, अध्यक्ष महत्त्वाचा आहे. आणि त्यांच्या नशिबाने सर त्यांच्या कालावधीमध्ये पिरियडमध्ये चांगले कार्यक्रम आले. आता हा नशिबाचा आहे, म्हणजे कोणाच्या नशिबाला असून का उपयोग नाही आहे. काही जणांचा अध्यक्षपद किंवा काही जणांची कारकीर्द अशीच जाते, पण काही जणांच्या नशिबामध्ये एका पटपट कार्यक्रम येतात. ते आपलं काहीच नसतं मागच्या कर्माचं आणि मागचं पुण्य या ठिकाणी असतं. अदरवाईज शक्य नसतं हे मला चांगलं माहिती आहे, कारण मी अभ्यासात पण खूप चांगलं काम करत असते. आणि म्हणून पुन्हा एकदा खरं तर ट्रीपला आपण सगळे गेलात, बऱ्याच जणांनी तेही कौतुक केलं. आमचं काय नसेल लेडीजचं तुम्हाला सगळ्यांनी त्यांनी केलेलं आहे. आमच्या पण अपेक्षा आहेत त्यांच्याबद्दल. तर असे कार्यक्रम या भागामध्ये व्हावेत आणि आदरणीय झेंडे साहेबांना 100वी त्यांची व्हावी. भाऊ 100 आपण साजरी त्यांची करायची, आपल्याला हे नको पाहिजे, कारण हे आपलं वैभव आहे त्यांना आपल्याला जपायचंय. आणि म्हणून पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करते, भगवंतांच्या चरणी झेंडे साहेबांना दीर्घायु लाभो, चांगलं आरोग्य लाभो. सर्व महिलांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्यानंतर मी ॲडव्होकेट निर्मळे साहेब विनंती करतो की त्यांनी थोडक्या शुभेच्छा द्याव्यात. नाही हा कार्यक्रम इतका चांगला चाललेला आहे आणि मला वाटतं आपण प्रातिनिधिक स्वरूपाची सगळ्यात 8-10 जण बोललो, त्यातल्या प्रत्येकाला उत्स्फूर्तपणे असं वाटतंय की मी काहीतरी 4 शब्द झेंडे साहेबांच्याबद्दल बोलावं असं मला वाटतं. त्यातून मी जर थोडाफार मला वक्तव्याचं थोडं ज्ञान असल्यामुळं मला थोडा वेळ द्यायला हरकत नाही तुम्ही, पण ठीक आहे बोलू आपण. या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सासवड बारचे लोकप्रिय अध्यक्ष अविनाश भारंबे, तत्काळ मूर्ती झेंडे साहेब, अण्णासाहेब भाडे, भोसले साहेब आणि एक घराटीचा कार्यकर्ता किंवा बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा त्यात येऊ शकतात अशा आमचे प्राध्यापक संदीप जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्युनियर आणि सिनियर वकील मंडळी, एक अत्यंत स्तुत्य कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. झेंडे साहेबांचं गुणगान अनेकांनी अनेक पद्धतीने ज्या पद्धतीने ते गायलेलं आहे, खरोखर अत्यंत इतकं सारस नेतृत्व हे आपल्या सासवड बारला मिळालं हे आपल्या सासवड बारचं भाग्य. झेंडे साहेबांचा आणि माझा महेश म्हणतो त्याप्रमाणे महेशचे इतकाच आमचाही त्यांचा कौटुंबिक संबंध आहे. महेशचे वडील दादा पाटेके, माझे ज्येष्ठ बंधू दादा आणि झेंडे साहेब यांचा अत्यंत घरोबाचे संबंध होते. आणि या घरोबाच्या संबंधातूनच 1993 मध्ये महेश झेंडे साहेबांच्याकडे लागला, बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्यांना ज्ञात असल्यामुळेच आम्ही इतके अधिकारवानाने या ठिकाणी बोलू शकतो. झेंडे साहेब एक राजकारण समाजकारण कसं करावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण जर कोणतं असेल तर ते झेंडे साहेब आहे असं म्हणलं तर भाग होणार नाही. मला थोडंफार आठवत आहे 1980 साली आपण सासवड म्हणजे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होता. एक त्यावेळेस एक कुणाला तुम्हाला माहीत नसेल पण ती एक मी आठवण सहज सांगतो. एक कुंजीर निवडून आले, मोठा गौरव झाला होता.
म्हणजे यांच्या नेतृत्वाचं हे सगळं यश होतं सगळं या सगळ्या गोष्टीच्या. आणि त्याच वेळेस एक मला वाटतं त्यानंतर एक 8-15 दिवस झाले असतील आणि एक वर्तमानपत्रात एक बातमी होती की विधान परिषदेवर बाजीराव झेंडे यांना घेण्यात आलं. बरोबर आहे, आठवले का तुम्हाला ते? एक बाजीराव झेंडे, या एक बाजीराव झेंडे नावाचे एक वकीलच होते आणि त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं होतं. आमचं असं म्हणजे आम्ही एक खूप खुश झालो आणि त्यांचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी मी त्यांना फोन केला की साहेब अभिनंदन की तुम्ही MSc झाला. आणि तेव्हा नंतर खुलासा झाला की हे झेंडे नाही ते झेंडे होते, परंतु या झेंड्यांच्या नावाची शिफारस व्हावी किंवा त्यांचं नाव यावं ही प्रतीक्षा मात्र आम्ही त्यानंतर अनेक दिवस अनेक अर्थाने करत होतो. अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आहे. आता काल त्यांनी सांगितलं आता की सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर जर पहिल्यांदा जर कोणी अविनाश आव्हाडांनी जर पहिली जर आठवण कोणाची काढली तर झेंडे साहेबांची काढली, दादा भोसलेंची काढली, त्या अनेक त्यांनी आठवणी काढल्या. झेंडे साहेब तुम्ही जरी पुण्यात असला तरी तुमचा आधार आम्हा सर्वांना निश्चितपणे असतो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी आवर्जून लोक तुमचं पहिले नाव काढतात आणि तुमच्या सेंटरमध्ये आम्ही आहोत हे म्हटल्यानंतर एक दिलासा त्यांना मिळतो आणि त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त मिळतो. हा जो कार्यक्रम खरं वाजता हा कार्यक्रम घेतला ते अविनाश भाडव्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि हा जो सामाजिक आणि हा राजकीय किंवा सर्व हा जो एकोपा निर्माण करण्याचं भारमध्ये जे काम केलेलं आहे आपण त्याला तोड नाही. इथं आम्ही पक्ष किंवा काही गट तट इथं कुठेही काही पाहिलं जात नाही. आता वास्तविक तसं पाहायला गेलं तर अविचे आणि माझे हे टोकाचे आमचे संबंध आहेत. म्हणजे असे राजकीय संबंध पाहिलं म्हणजे मी काय राजकारणात काय फार मोठं नाही, परंतु माझे राजकीय विचार मात्र नक्की भिन्न आहेत आणि ते यांच्यापेक्षा अत्यंत विरोधी टोकाला आहेत. पण तरी सुद्धा ही गोष्ट झेंडे साहेब यांनी आपल्या मध्ये आज कोणी येऊन दिली नाही आणि ही निवड करायला सार्थ निवड करायला तुम्ही कारणीभूत आहात आणि त्यामुळे हा भारतचा कारभार अत्यंत यशस्वी झालेला आहे. कालची गोष्ट सांगतो, विषय तर होत नाही तरी सुद्धा सांगतो. काल अजितदादा पवारांच्याकडे आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मी ते पाहिलं ना. यापूर्वी मी अजितदादांना भेटलेलोय, बाकीच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेलोय, बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या गर्दीत आम्हीही घुसलेलो आहोत. ह्या सगळ्या अनुभव असल्यामुळेच मी म्हणतो की काल ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस ते काटकर साहेब हे गेल्याबरोबर उठून उभे राहिले. एवढ्या गर्दीत सुद्धा त्या माणसाने यांची दखल घेतली आणि तातडीने एकदम वेगाने ते अजितदादांच्याकडे यायला घेऊन गेले. आमचे म्हणजे त्यांचा वेग त्यांच्या इतका वेग खरं तर माझ्यापेक्षा माझ्याने लहान असून सुद्धा त्यांचा वेग मला गाठता आला नाही. जो वेग आमच्या बापूने गाठला. बापू आणि आम्ही आत गेले आणि एकदम सफल बोलणी झाली. या सगळ्या गोष्टी का सांगतो मी की यांनी जी निवड केली ती योग्य निवड केलेली आहे आणि म्हणून या भारत हे असं वातावरण राहते, इतकं चांगलं राहते. हे भारत असं वातावरण राहणार आहे. असंच झेंडे साहेबांचं असंच आपल्या मार्गदर्शन यापुढेही मिळणार आहे. मी झेंडे साहेबांना त्यांच्या 19व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकप्रिय अध्यक्ष ॲडव्होकेट बारंबे साहेब, व्यासपीठातील सर्व आपले ज्येष्ठ वकील बारंबे साहेबांचे मित्र ॲडव्होकेट प्रदीप जगताप सर, आपल्याला पाहुणे म्हणून लाभले असं मला आणि सर्व आपले सिनियर ज्युनियर वकील म्हणून आणि सर्व भगिनी. आज आपण म्हणजे मी दोनच अनुभव सांगतो की 2006 साली मला असं अचानक संध्याकाळी पुण्यात जायचे म्हणून महेश किशोर मस्के मनोहर पवार म्हणजे आपल्याला पुण्याला जायचे. तर काय फक्त म्हणजे चल तू बरोबर. आणि आम्ही पुण्याला गेलो त्यावेळेस झेंडे साहेब वगैरे वेगवेगळे एक निमंत्रण म्हणून हॉटेल तिथं आम्ही सगळे गेलो होतो. पण मला काहीच कल्पना होती कशाला आलो. तिथे गेल्यावर झेंडे साहेबांनी मला शेजारी बसवलं आणि अचानक म्हटलं ह्या वर्षी तुला अध्यक्ष व्हायचं भारतात.
मी इतका घाबरलो कारण मी गेलो होतो कारण तुम्हाला ती शक्य नाही व्हायचं ते खर्च वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं तुझ्या सगळ्या काउंटर मी काढतो, अजून काय पाहिजे, वर्षभराचा खर्च करतो मी, पण तुला आता ह्या वर्षी अध्यक्ष व्हायचं. तर मी म्हटलं मला ते जमेल का, कारण माझं काय अनुभव नव्हता. तर ते आम्ही आहे ना सगळे मागे तुला. म्हणजे त्यावेळेस मला सगळ्यात पहिली संधी फार कमी वयात झेंडे साहेबांमुळे मिळाली आणि ते संपूर्ण कारकीर्द ते मागे असल्यामुळे मला ती पूर्ण करता आली आणि बऱ्यापैकी मी केली असं म्हणून चांगली तुम्ही ठरवायचं, पण बऱ्यापैकी माझी झाली. त्याचं सगळंच श्रेय ते त्याच्यावर मी आजपर्यंत देतो आणि त्याच्यामुळे मी जे काय आज आहे ह्या बारामध्ये जे काय मला समजा मान मिळाला असेल काय, तर त्याचं सगळं श्रेय आजपर्यंत झेंडे साहेबांनाच आहे एवढं मी सांगतो. आणि त्यांना वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं उत्तम आरोग्य लावतो एवढीच. ज्येष्ठ व्यक्ती अण्णासाहेब खाडे यांना विनंती करतो की थोडक्यात आपल्या शुभेच्छा द्याव्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बाळासाहेबांचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भारंबे ज्यांचा आपण सत्कार करत आहोत हे माझे मित्र ॲडव्होकेट बाजीराव झेंडे, उपस्थित कार्यकारिणी सचिन, सर्वच बंधू भगिनी. वेळ थोडा आहे, वेळ खूप झाला आहे. सर्वांनीच झेंडे साहेबांच्याबद्दल चांगल्या शुभेच्छा व्यक्त केल्या, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लावा सगळ्यांनीच चिंतन केलं. परंतु आम्ही मी एक सीमावर आपण थोडक्यात केलं. बाजीराव झेंडे 74 साली वकील झाले, 51 वर्ष ते वकिली करताय. त्यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र 50 वर्षाची वकिलीबद्दल त्यांचा सन्मान केला होता. जस्टिस कोक यांच्या हस्ते सन्मान झाला. 50 वर्षाचा हा जो आलेख मी पाहिला, राजदूत गाडीवरून चालणारी त्यांची वकिली झालेली सुरुवात आज त्यांच्या मोठ्या आलिशान गाडीमध्ये येऊन थांबला. हा जो काही प्रवास आहे हे एका दिवसात आलेलं वैभव नाहीये. याच्याकरता खूप कष्ट घेतलेले आहेत. हे कष्ट मी जवळून पाहिले. अभ्यास कसा करावा, काम कसं करावं आणि त्यांचे जे सिनियर होते विजयराव मोहिते सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे अभ्यास केला त्या अभ्यासातून कष्टातून त्यांनी मिळवलेले यश आहे. हे यश एका रात्रीतलं किंवा एका दिवसात मिळालेलं नाही. त्यांच्याकरता प्रचंड कष्ट बाजीराव झेंडेंनी घेतले. आणि मग आता मला आठवत आहे ह्या सर्व कार्यक्रमामध्ये परवा आमचे भाऊ गेले, दादाजी वडील, आम्ही सर्वच जण दुःखी झालो. भाऊंचा एक झेंडे साहेबांना आधार होता. झेंडे साहेबांच्या शिक्षणाबद्दल, झेंडे साहेबांना वाढवण्याबद्दल, झेंडे साहेब मोठे व्हावे अशी इच्छा बाळगणारा त्यांचा जो भाऊ शिक्षणाने जरी कमी असला तरी अतिशय त्याचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी सतत असल्यामुळे ते कधीही माझ्या माहितीप्रमाणे सासवडून जाताना दिव्याला भावाला भेटल्याशिवाय जात नव्हते. असे एक बंधुभावांचं प्रेम त्यांनी निर्माण केलं होतं. अशी झेंडे साहेब मला संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, देवा आहे तिची फुले जन्म, भला आहे तुमचे पौरुष. कोणत्या कुळात किती कुठल्या गरिबीत कुठं जन्म झाला यापेक्षा कर्तृत्वाची जी काही शिखरं असतात ती गाठण्याचं काम झेंडे साहेबांनी केलं. आणि आज एक शेतकरी कुटुंबातून जन्म झालेला माणूस आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बोलतात. आज त्यांचं आपण पाहिलं अतिशय समाधानी. त्यांची तिन्ही मुलं, एक ॲग्रिकल्चरचा मुलं डॉक्टरेट झाले. मला सहज झेंडे साहेब मला म्हटले, अण्णा त्याला पगार किती तुला माहिती का? म्हणजे मला 82 लाख रुपयाचा आहे. असं इतकं हुशार मुलगा त्यांचा ॲग्रिकल्चरचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा योगेश, त्यांचा मुलगा दुसरा मुकेश, दोघे उत्तम वकील आहेत. नाथ गौरी ती पण वकील झाली. याशिवाय दादाला वकील केलं. दादाचा मुलगा आता वकिलीच्या क्षेत्रात जातो. याशिवाय त्यांचा भाऊ साहेबराव, त्याचा मुलगा नितीन, त्यालाही वकील केलं. साहेब अतिशय नितीन इतका गरीब आहे, इतकं सालच मुलगा आहे. त्याला शिक्षण देण्याचं काम, त्याला मोठं काढण्याचं काम झेंडे साहेबांनी केलं. आपल्याबरोबर आपली मुलंही मोठी व्हावी, आपली भावाची मुलं मोठी व्हावी, आपल्या कुटुंबाला मोठा वार्ता मिळावा असा विचार त्यांच्यामध्ये असतो. अशी झेंडे साहेब आपण आज 79 वर्ष पूर्ण 80 वर्षात पदार्पण करतात. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लावलं. आपलं 81 वर्षाचं सहस्त्रचंद्र दर्शन करण्याचा योग आम्हाला आणि आपल्या कुटुंबाला यावं. आणि त्यामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन याचा महत्त्वाचा विषय घ्यायचा आहे की आपली स्मृती
आणि आपलं शरीर उत्तम राहावं हा खरं तर मागचा आरोग्याचा हेतू असतो. आणि असा सहस्त्रदर्शन चंद्रदर्शनाचा योग तुमच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सादर करूया असं या निमित्ताने सांगतो आणि त्यांना पुन्हा एकदा दीर्घायुष्य चिंतू. आता अविनाशने भारंबे साहेबांनी आणि झेंडे साहेबांनी ट्रीपला वर्गणी दिली म्हणून त्यांचा त्या निमित्ताने आपण सत्कार केला. अविला तर मी फार लहानपणापासून पाहतो, म्हणजे त्याला माझं एक स्वतःचं मत आहे, त्याला ते पटणार त्याला सुद्धा. त्याची वडील बाबा आणि त्याची आई इतके सहृदयी, इतके साधस, कुटुंब किती साधा असावं, किती साधेपणाने वागावं, किती कमी चैन करावी आणि आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं त्याकरता प्रचंड कष्ट घेणारे त्याचे आईवडील मी जवळून आहे. आणि आम्ही माझं तुला एवढंच सांगणे की जे काय आहे की त्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि ते बाबा आणि आई त्यांचे आशीर्वाद त्याला पाठीशी असल्यामुळंच आज जो काही यशाची शिखर गाठली ते त्यामुळे त्यांचा आई वडिलांचा नक्कीच मोठा पाठ आहे असं मला वाटतं. आणि म्हणून प्रत्येकाला म्हणतो गुणिष्ठाना पूजा गुणिष्ठ त्याच्या वयाला जो गुणवान असतो त्याचं वय पाहिजे नसतं, त्याची जात पाहिजे नसते, त्याचं लिंग पाहिजे नसतं, त्याचा नेहमी सन्मान करत असतो असं संस्कृत सुभाषात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने अवीजवळ जे कर्तव्य आहे, कर्ज काढण्याची दानत आहे आणि विचार एक जीव तळमळ आहे. या बार असोसिएशन कुठंतरी चांगलं करावं, या बार असोसिएशनला एखाद्या जागा मिळावी, या कोर्टाची इमारत व्हावी अशी तळमळ जी आहे ती आपल्या सर्वांनाच आहे. त्याचं नेतृत्व करतोच, त्याला यश येईल असं मला सर्वांना वाटतं. या निमित्ताने मी मनोहरने सुद्धा देणगी दिली. मनोहरच्या पत्नीचा 107 हे वाढदिवस होता, तर म्हणजे तिला आपण भेटायला पाहिजे होतं. ती कष्ट करणारी बाई आहे, तिच्या मनोहरच्या मागे तिची खंबीरपणे उभी आहे. अतिशय मोठ्या संकटातून तिने सुद्धा मनोहरला साथ दिली. त्या बाई तिचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. तिला एक उत्तम आयुष्य दीर्घायुष्य लावू त्या निमित्ताने तिने आपल्या बाळाला पूर्ण फुलाची पाकळी मदत केली आणि या सर्व गोष्टीचा मला सर्वांना अभिमान आहे. झेंडे साहेब आपले अशीच उत्तर प्रगती होऊ आणि आपली मुलं जी आहे, आपली नातवंड आहे, हा वेल गगनाला जाऊन भेटावा अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.